तुमचीच जगात तेवढी लाडाची लेक. ऐ इकडे ये इथे, ये लवकर. बैस. कुठे गेलती? हा, मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे गेलते माझ्या. का बाजारात गेलती? नाही हो, सांग त्याच्या मैत्रिणी. कानात सांग अजून. मायले की ना उंदराला मांजर साक्षी अशी परिस्थिती आहे तुमची. हा बघ पोरी, आज ना उद्या तुझं आता लगीन होणार आहे. तवा पोरीच्या जातीनं कसं येळीच घरात हजर असलं पाहिजे. सांच्या वक्ताला जास्त वेळ बाहेर राहू नये. हम्म. एवढी साधी गोष्ट कळत नाही बाई तुला? हो आबा. हो पोरी, तुझा बा बरोबर बोलतोय. आपल्या घराण्याचं नाव राख. ते दिनकरनं लई मस्त काम केलं. केवढं मोठं घर बघून दिलंय. माझी पोरगी एकदम सुखात राहील. सुखात राहील, राणीसारखा संसार करील. पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव. पोरगी नुसती एकटी सासरी जात नाही. हो, मी तुम्हाला बी घेऊन जाणार आणि आईला बी. अगं एडी का काय? मग काय, आणि आपल्या बारक्याला बी. अगं पोरी बरोबर आई बापाचं प्रेम, त्यांचे संस्कार, सगळ्या गोष्टी जातात. आणि सगळ्यांच्या मदतीनं पोरीनं तिथं बाहेरचं नाव लई मोठं करायचं असतं. करणार ना. करणार माझी बाई, माझी गुणाची लेख आहे. आता उद्या लगीन होणार एका माणसाचं. आबा आम्हाला सोडून जाणार. नाही गाई, तुला कशी सोडून जाईन, आणि आवा तुम्हाला मी कशा सोडून जाईन. लगीन झालं रे, बापाला विसरू नकोस. मला आईची आणि तुमची आणि रोहनची खूप काळजी वाटते माहितीये, म्हणून मी तुम्हाला सोडून नाही जाणार कुठे. आमची काळजी करू नको. पुरीचं लग्न लावून देणं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं. आणि तुझं चांगल्या घरात लगीन लावून देतोय मी. सुखी राहशील. हो गाई, तू असताना मला काय बी काळजी नाही माहिती का. हो, मायलेकीचं प्रेम. आमच्या पोटात कावळे वरडायला लागले. स्वयंपाकाचं बघा, चला. हो. चला वाढते. वहिनी साहेब नमस्कार. कोण? मास्तर या. कसं येणं केलं? बरेच दिवस काही येणं झालं नाही. आठवण आली तेव्हा म्हणलं जरा जाऊन यावं म्हणून. मग बोला की. तुम्ही मला सांगितलं होतं ना की शरदसाठी एखादं स्थळ बघा म्हणून. हा हो ते बोला. स्थळ पाहिलंय मी. आपल्या तोला मुलाचं स्थळ आहे ना ते. त्याचं काय वहिनी साहेब, तोला मोलाचं म्हणजे माणसं आहेत गरीब. गरीब? हो, अरे देवा. पण माणुसकीची माणसं आहेत. बर, मुलगी खूप सुंदर आहे. आपल्या पोराला शोभल अशी आहे का? हो, पोराला पण शोभल आणि या बंगल्याला पण शोभणारी आहे. शोभण्यापेक्षा घरात कामकाज व्यवस्थित करेल ना. घरामध्ये छान स्वयंपाक करते, कामकाज व्यवस्थित करते. आता खेड्यातली पोरगी म्हटल्यावर थोडा विचार करावा लागेल. काही फोटो बिटो आणला असेल तर हो वहिनी दाखवा. साहेब, पोरगी 12वी शिकलेली आहे. बरीचशी जाणकार आहे मुलगी. बर, कुंडली आणली आहे? हो, मग फोटो दाखवा. पत्रिका आणली आहे. बरं, ते नानांची तब्येत काय म्हणते? आणि ते नानांची तब्येत ठीक आहे हो, ते दवा पाणी चालू आहे. बरं. तुम्ही फोटो काढा. हो, आणले ना, फोटो आणले, पत्रिका आणली. हे बघा, फोटो आणि पत्रिका. बघा, पहा किती सुंदर मुलगी आहे. ए रंगी, अगं पाणी आण. आता काय आहे, हे फोटो आणि कुंडीत ठेवून घेते बरं. आणि आमच्या ब्राह्मणाला दाखवते. बरं. आणि रंग्याच्या हाताने निरोप पाठवते. काय? बरं चला, निघा तुम्ही. येऊ वहिनी साहेब मी. या, मी निरोप पाठवते. बरं.
ठीक आहे कळवा मग वाट बघता हं? काय रे? राम राम पैसे पाहिजेत. काल परवा तर पैसे दिले होते तुला. हा रोज रोज पैशांचं तू काय करतो? जर जास्त गरज आहे कामाचं. रोजचं झालंय तुझे पैसे मागायची कामं. परत देतो परत. हे घे उगाच आपलं काय ते. हे वर्ष हे बघ काय काय गही हे बे बे येते ना हे ग बघायचं का न ग चल चल. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. बा काका हे केवढ्याला आहे 10 रुपये. काय हे हे 10 रुपये. वाव हे हे पण 10 रुपये. हे बघ पाहिजे नको का? मला घ्या ग. आरसा केवढ्याला आहे 10 रुपये. चिंता करू नकोस. काय सांगतो ऐक. फक्त 10 रुपये. सरिता 10 रुपये ते 10 बघ. रुपये ए ज्योतिषीवाला तो बघ. तू जा चल ना चल ना. नको मी नाही ए चल ग चल चल चल. काका मी आरसा घ्यायला येणार या सगळ्या कष्टातून तुझी सुटका होईल. जा आयुष्यमान भव. बसा बसा मुलींनो बसा. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. जाळी करायची जाळी. जाळी करायची. हे चल मला जाळी करायची. विमानाने जायचं विमानाने वर. ए भाऊ ए जाळी कर ना. विमानाने जायचं विमानाने वर. विमानाने जायचं विमानाने. विमान जायचं. ए बेवड्या जा तू. ए बेवड्या तुझा नेक. दुसरीकडे लय दुकान आहे रे आपल्याला. पाणी मारून देतो चल नेक. चल नेक. लय दुकान आहे रे आपल्याला. नेक नेक चल चल नेक भाऊ नेक नेक. अरे दुसऱ्या दुकानात दाढी करतो. हा चल चल. एकच दुकान आहे का? जा जा चल. जा रे. ए चल. ह्यांचे कुठून कुठून येतात. आला का ग त्या मुलीचा फोटो हो ना काल ते मास्तर देऊन गेलेत. कशी आहे गरीबा घरची आहे ग. बघ की तू.
ए मला बघू ना. तुला कशाला? अरे फोटो बघू म्हणतोय मी मी. काय म्हणते जाऊन बघायला पाहिजे. कशाला दाखवायला लागला? बघ ना. जावाई बापू, आहो तो फोटो आहे फोटो, नाही तर जाल आतमध्ये. ती अजून प्रत्यक्ष आलेली नाही. द्या इकडे. सुधारणार नाही कधी. गावाकडची पोरगी आहे, करायची का नाही करायची? ही मुलगी ना छान आहे छान आहे. राहू द्या. येताना काय आणणार आहे का नाही? अगं गरीब आहे ते लोक खूप. अगं तोच विचार करते मी, करायची का नाही करायची. नाही नाही मी काय म्हणतो येऊ दे तिला येऊ दे येऊ हा दे. येऊ द्या. तुम्ही गप्पा बसा. अं, मध्ये मध्ये कशाला बोलतायत हे? तुला सांगता येत नाही का यांना? तुला कशाला हवी आहे? मी आहे ना. अगं आपणच काहीतरी ठरवूयात. चला जेवायला चल जाऊ. जेऊयात. भूक लागली आहे खूप. उठ. आलाय मोठा फोटो बघणारा. रोहन, अरे किती अभ्यास करशील ये जेवाया. दूध आहे ना आबा. पाठ पण नीट नाही बस. धुवा तुम्ही पण. बस. काय बनवलंय? अरे तुझ्या आवडीचं बनवलंय. मटकी. त्याच्या आवडीचं म्हणे राजकुमारा. मग माहितीये तुझा लाडका आहे ते. दे तुमच्या लाडक्या लेकीला. घे आई पोळ्या दे ना. हे घे रोहन. नुसती भाजी प्यायला होती तिला. देते की जरा दम धरा की. काय सुत काय बाप लेकीच. धरा. घे माझं ताट वाढून देतो वर. आबा थांबा कांदा घेते. मला पण. हे घे. हे घे. खा. इकडे बघ इकडे. हे घे. घ्या. हाय फरा हा. खा. भूक लागली असेल. छान आहे ना. कांदा देऊ तुला. मी नाही खात कांदा. तू खा. आबा काय हो आई अशी करते? अगं असं का म्हणते तिला. तिने कसा दिला त्याला कांदा? घे वाढून चल. माहिती आहे ना तिला खात नाही म्हणून. ही घे सुरू कर. लाडका आहे ना मग चिडणार माझ्यावर. घे. अगो बाई. हे बघ इकडे बघ. आबा पाहिलं का? घे. जास्त जळू नको. घे खा. ते आई साहेब येतो आम्ही. अरे बाळा थांब ना. का हो? अरे बस. बर मला तुला एक गंमत दाखवायची आहे. ही मुलगी सांगून आली. हम्म. तुला कशी वाटते ती मला सांग. आई साहेब तुम्हाला मुलगी पसंत आम्हालाही पसंत. चला येतो आम्ही. हा ये. आबा. हा? ओ तुमचे दोस्त आले. आबा. अरे ए आबा. दीना. अरे ये 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 ये. ये मित्रा. या या. कसं काय अचानक आलास? अरे अचानक कसलं. बस. बसा. पहिलं माझं तोंड गोड करा. हा? म्हणजे काय? बरं बरं. पहिलं तोंड गोड करा. बरं आण बरं, साखर. आणते साखर. अरे काय आनंदाची बातमी आहे सांग तरी. थांब की जरा मर्दा. वहिनीला तरी येऊ दे. म्हणजे मला एकट्याला सांगायची नाही काय? दोघांना सांगतो ना. अगं ये गे लवकर. आले आले. काय सांगणार रे बघू तरी दे. पहिलं माझं तोंड गोड करा. हे घ्या. घे बाबा साखर घे खा. आता तरी सांग. हा हा. आबा. हा. आपल्या सर्वसाठी हा. जे स्थळ मी पाहिलं होतं हा.
फोटो त्यांना दाखवला, बर पत्रिका दाखवली. पत्रिका दोघांची जुळली, त्यांना पोरगी पसंत पडली. हो गेले मस्त झाले. देवच पावला म्हणायचा. माणसं खूप चांगली आहेत. बर अच्छा. आपल्याशी जुळून घेणारी माणसं आहेत. अरे वा. हो घरी पण चांगलं आहे आबा त्यांचं. बर शेती आहे, पेरूची बाग आहे, पेट्रोल पंप आहे आणि एकुलता एक मुलगा. अजून काय पाहिजे? मग काय पाहिजे. हं. त्याला एकच बहीण, तिचंही लग्न झालेलं आहे. तेव्हा आपली सरू राजाच्या राणीसारखी राहील त्या घरामध्ये. बर दिना, बोल की. बरं आपलं पोरगी दाखवायचा कार्यक्रम कधी करायचा? उद्या ठेव नाही तर परवा ठेव, आपण बोलून घेऊ की त्यांना. चालेल की, लवकरात लवकर उरकून टाकू. हो मग परवाच्याला चालते. चालते की, देतो निरोप त्यांना मी. आम्ही बी जरा तयारी करतोय. राहू दे, सांगितलं मी त्यांना, काय नाही तयारी करायची. अरे आपली गरिबी आपल्या पैसे. दिना आज लय खुश आहे बघ मी, लय खुश. बर चल जरा बाहेर फिरून येऊ. बर चल. सुरखी, अरे आम्ही जरा मंदिरात जाऊन येतो बरं का. लवकर या.